ऋषींनी 60 वर्ष तपस्या केली आणि 60 वर्ष ध्यान धारणा तपस्या मेडिटेशन योग काही म्हणा तुम्ही केल्यामुळं इथल्या आजूबाजूचा जो एरिया आहे जवळजवळ 100 किलोमीटर पर्यंत कुणीही हिंसा करत नाही. कुणीही. कारण जेवढं तुम्ही मेडिटेशन करता, चिंतन करता, ध्यान करता, तुमच्या मनातून जे तरंग निघतात, व्हायब्रेशन निघतात, त्याचा प्रभाव सर्वांवर पडतो. दुसरं योग म्हणजे प्रेमाला जागृत करणं. तुमच्यामध्ये जी भावना आहे, तुमच्यामध्ये जे प्रेम आहे त्याला जागृत करणं. प्रेम कुणाला नकोय? कोण आहे असं जगाचे म्हणते मला प्रेम नकोय? कारण आत्म्यामध्ये जे 7 शक्ती आहे, 7 गुण आहे, शांती, प्रेम, अनंत सुख, पवित्रता, शक्ती आणि ज्ञान, ह्याला जागृत करायचे आपल्याला. माझ्याकडे आहे ते, परंतु मला विस्मृती झाली. म्हणून आपण रामायणामध्ये एक प्रसंग ऐकतो की ज्यावेळेस हनुमानाला विस्मृती होत होती त्यावेळेस त्याला जांबवंत काय करायचा? जांबवंत काय करतात? रामायण ऐकत असतं ना, स्मृती देत होता, आठवण करून देत होता. तसं आपल्यालाही विस्मृती झाली. तुम्ही सुद्धा एक आत्मा आहात, शुद्ध आहात, पवित्र आहात, सात्विक आहात. तुमच्यामध्ये देखील शांती, प्रेम, आनंद, सुख आहे, परंतु तुम्हाला विस्मृती झाली आहे. तुम्हाला स्मृती देण्याचं कार्य त्या अनेक ब्रह्माकुमारी बहिणी जागवंताचं काम करतात. तुम्हा सर्व हनुमानाला जागृत करण्यासाठी. आणि ज्यावेळी तुम्ही जागृत होता तुमच्यामध्ये स्मृती येते. जशी स्मृती तशी स्थिती, तशी समर्थी, शक्ती. जर तुम्हाला स्मृती आली, तुम्हाला आठवण आली खरंच मी महान आहे, मी श्रेष्ठ आहे, मी शुद्ध आहे, मी पवित्र आहे, तर तुमची अवस्था सुद्धा तशीच बनते. आज बघा मुलं मुली बिघडायचं कारण सुद्धा काय? स्वतःची स्वतःला स्मृती नाही आहे. आपण कोण आहेत, कुठून आलो, कुठं जायचंय, काय करायचंय, कशासाठी आलोय, आपलं जीवन किती दिवसाचं आहे, मला कसे कर्म करायचे. कर्मयोग आहे ना. कर्म करत असतानाही परमात्मा चिंतन केला, हेही कर्मयोग आहे. परमात्मा चिंतन म्हणजे श्रेष्ठ चिंतन, पॉझिटिव्ह थिंकिंग, चांगले विचार, चांगले विचार. बघा जसे विचार करता तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या मनातले व्हायब्रेशन, तरंग पूर्ण वातावरणामध्ये बदलतात. मग काही असे स्थान असतात ज्या ठिकाणी शांत वाटतंय, कुठं आनंद वाटतो, कुठं समाधान वाटतं. एखादं घरही बघा, ज्या घरात भांडणं होत नाही, सगळे प्रेमाने राहतात, एकमेकाला सांभाळून राहतात, त्यांच्या घरातलं वातावरण आनंदाचं असतं. त्यांच्या घरात तुम्ही गेला तर 10 मिनिटं बसलं तर समाधान वाटतंय. आपण कधी कधी म्हणतो काय हो यांच्या घरामध्ये शांत वाटतंय, घर स्वर्ग वाटायलंय, व्हायब्रेशन खूप चांगले. मग हे व्हायब्रेशन तयार करणार कोण आहे? आपण आहे. आपण आहे. मी जर चांगले विचार केले मी तिथलं वातावरण शुद्ध, सात्विक, पवित्र बनवू शकतो. एवढी माझ्यामध्ये ऊर्जा आहे. बघा आमच्या दादी जानकीजी त्या 104 वर्षाच्या होत्या. त्यांचं मन एकदम शून्य स्थिती म्हणत होतं. त्याला मन आमन म्हटलं गेले. जगात एकमेव ती स्त्री होती 104 वर्षाची, तिला स्थिर मनाची स्त्री म्हणून पुरस्कार मिळाला. जेव्हा कॉम्प्युटरमध्ये चेक केलं त्यांच्या मनामध्ये कोणताही विचार नाही, कोणताही विचार नाही, एकदम सरळ रेषा असते. आपण जेव्हा